भाजपचे चित्र वाघ आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। हा त्यांचा 3 दिवसीय दौरा होणार आहे आणि या जो त्यांच्या महिलांसंदर्भातल्या शासनाच्या ज्या योजना असतील या वेगवेगळ्या गोष्टींचा ते आढावा घेणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। काय सांगणार ताई, आपण जो दौरा या ठिकाणी सुरू केला आहे, नेमका दौरा काय आहे, त्याची कारणे काय आहेत आणि आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक दौरा आहे। माझी दुसऱ्यांदा प्रदेश अध्यक्ष महिलांची म्हणून माझी फेरनिवड झाली आणि त्या सेकंड टेन्युअर मध्ये माझा हा पहिलाच दौरा आहे, ज्याची सुरुवात मी उत्तर महाराष्ट्रापासून केली आहे। आमचे संघटनात्मक 3 जिल्हे आहेत जळगावमध्ये आणि त्यामुळे त्या अनुषंगाने मी आज चोपड्याला चालली आहे। नंतर मी शहरातल्या माझ्या महिलांशी संवाद साधणार आहे। उद्या आम्ही पारोळ्याला चाललोय आणि त्यानंतर जळगावमधल्या विविध क्षेत्रातल्या महिलांना भेटण्याचा माझा मानस आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्रींनी ड्रोन दीदी यासारख्या ड्रोन दीदी आज या जळगावमध्ये त्यांना सुद्धा मी भेटणार आहे। काही फूड प्रोसेसिंग करणाऱ्या महिला आहेत त्यांना मी भेटणार आहे। आमच्या अंगणवाडी ताई असतील, आशा ताई असतील, इतर वेगवेगळ्या महिला असतील, बचत गट असतील, या सगळ्यांना भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे की आत्ताच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने शेतकरी महिला बिल त्या ठिकाणी आणलंय, त्याचा खरोखर किती फायदा झालाय। मला तर खूप आनंद आहे की आज खऱ्या अर्थाने काळी आई कसणाऱ्या आमच्या त्या ताईला शेतकरी हा दर्जा मिळाला। तिला त्याबद्दल काय वाटतंय, अशी एक सर्वसाधारण सगळ्यांना भेटत त्याचा रिपोर्ट, त्याची सगळी माहिती, त्यांना काय हवंय याबद्दलची सगळी माहिती शासनापर्यंत पोहोचवायची, अशा अनुषंगाने मी यावेळेला दौऱ्याचं प्लॅनिंग केलंय। आता किती लोकांना, जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल तेवढा माझा प्रयत्न असेल। या दरम्यान आपण प्रत्येक गावखेड्यामध्ये जाणार आहात, त्या ठिकाणच्या महिलांच्या ज्या अडचणी असतील, समस्या असतील, त्या देखील आपण जाणून घेणार आहात। हो, नक्कीच। काय महिलांच्या अडचणी असतील त्या ठिकाणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल। तुम्हाला माहिती आहे की आमचे राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री या राज्यातल्या बहिणींचे लाडके देवाभाऊ हे बहिणींसाठी तत्पर असतात आणि देवाभाऊंनी अनेक योजना या राज्यातल्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत। त्याबद्दल बहिणींना काय वाटतंय, आणखीन देवाभाऊंकडे त्याच्यात काही सुधारणा हवी आहे का, याबद्दलची माहिती सुद्धा मी देवाभाऊंपर्यंत पोहोचवणार आहे। तर आपण सत्यात स्पष्ट वक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। सत्तेमध्ये असलं तरी आपण सरकारविरुद्ध जर महिलांसंदर्भातली कुठली गोष्ट असेल तर ते आपण ठामपणे मांडतात। तसंच मॅडम, अत्याचाराच्या घटनांसंदर्भात महिलांच्या आपल्याकडून खूप आशा आहेत, या संदर्भात सरकारने असं आहे की प्रत्येक वेळेला कुठल्याही महिलेवर, बाईवरती, मुलीवरती जर अत्याचार झाला तर त्याच्यावर बोलणं माझ्यासारख्या महिलेचं काम आहे, माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे करत असतो। आम्ही पोलिसांनाही विचारत असतो। आज मला इथे एक प्रकार कळलाय आणि त्याबद्दल मी एसपींशी सुद्धा बोलणार आहे। काही गुन्हे उशिरा दाखल होत असतील, का होत आहेत, त्याच्या मागची कारणं काय आहेत, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। आणि ज्या ठिकाणी दिरंगाई होत असेल, दुर्लक्ष होत असेल तर त्यांना जागेवर आणणं हे सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे। त्यामुळे माझा विचार आहे आणि मी असं ठरवलंय की जास्तीत जास्त महिलांपर्यंत मला या दौऱ्यांमध्ये कसं पोहोचता येईल। थँक्यू, धन्यवाद। तर ह्या होत्या आपल्यासोबत चित्रा वाघ, ते ज्यांनी सांगितलं की त्यांचा जो दौरा आहे महिलांच्या संदर्भात शासनाने, केंद्र शासनाने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, शेती संदर्भातल्या असतील किंवा ड्रोन संदर्भातल्या असतील, अशा वेगवेगळ्या योजनांचा त्या कशा कितपत महिलांपर्यंत पोहोचतायत, त्याचा किती महिला लाभ घेत आहेत आणि महिलांना काय अडचणी येत आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा त्या या दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार असून प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन महिलांशी स्वतः त्या वैयक्तिक चर्चा करणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।